नेक्स्ट टाइप असेल फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. डाय आणि पॅरा असे दोन टाइप आपण पाहिलेले आहेत. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये आपण पाहिलेले होते की पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे ते वीकली अट्रॅक्ट होतात. ओके, त्याच्यामध्ये एमएल जो असतो तो ऑल डिरेक्शनला असतो, त्यामुळं काही मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ती सबस्टन्स कडून जनरेट होते. ओके, म्हणजेच तो स्मॉल अमाऊंटमध्ये मॅग्नेटायझेशन त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं. जोपर्यंत पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे तोपर्यंत तो मॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो. आणि ज्यावेळेला आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमधून रिमूव्ह करतो, परत तो आहे तसं त्याच्यामध्ये डिमॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं, म्हणजे तो सबस्टन्स परत आहे त्या ओरिजिनल पोझिशनला येतो. तो सबस्टन्स परत मग मॅग्नेटिक बिहेवियर दाखवत नाही. ओके, आता जो नेक्स्ट टाइप आपल्याला बघायचा आहे तो आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होतं, तर समजा हा एक मी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स घेतला, तर या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जे एमएल आणि एमएस जे आहेत हे ऑलरेडी एका डिरेक्शन मध्ये राहतात, एमएल आणि एमएस. याच्यामध्ये दोन थिअरी आहेत. क्युरिओचं एक एक्सप्लेनेशन आहे फेरोमॅग्नेटिझम वरती, आणि हे एक एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं. या जनरल थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की एमएल आणि एमएस जो असतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये तो ऑलरेडी एका डिरेक्शन मध्ये राहतो, त्यामुळं याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं. हा सबस्टन्स जरी मिनिमम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ मिनिमम आहे. ओके, तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो जर मिनिमम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जरी प्लेस केला तरी देखील त्याच्यामध्ये मिनिमम टाइम मध्ये सडनली आणि तो फास्टली मॅग्नेटाइज होतो. ओके, तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस जे आहेत, तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे काय, तर सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर याचं मिनिंग काय की त्या सबस्टन्स मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं. जेव्हा आपण तो सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो, भलेही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ मिनिमम असेल तरी देखील तो सबस्टन्स जो आहे तो फास्टली मॅग्नेटाइज होतो आणि स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं. ओके, तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये एमएल आणि एमएस म्हणजे स्पिन मोशनमुळे तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड आणि ऑर्बिटल मोशनमुळे तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड, या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड एका डिरेक्शन मध्ये राहतात, म्हणजे याच्यामध्ये अलाइनमेंट झालेली असते. म्हणजे सगळ्या मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहेत एक्सटर्नल इंटरनल, ह्या सगळ्या मॅग्नेटिक फील्ड एका डिरेक्शन मध्ये येतात. याच्यामध्ये एमएल एमएस जो आहे तो कट होत नाही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन मध्येच एमएल आणि एमएस जे आहेत तर ते अलाइन होतात. त्यामुळे नेट मॅग्नेटिक मुवमेंट जे असणार आहे, तर नेट मॅग्नेटिक मुवमेंट जी आहे तर ही आपल्याला मॅक्सिमम मिळते, कारण कुठलाही एमएल आणि कुठलाही एमएस जो असणार आहे तर तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून कट होत नाही. त्यामुळे नेट मॅग्नेटिक मुवमेंट जी असणार आहे ती पॉझिटिव्ह आणि लार्ज असते. ओके, त्या सबस्टन्स मध्ये जेवढे आयन्स आहेत त्या आयन्सनी स्पिन मोशनमुळे आणि ऑर्बिटल मोशनमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली आहे ती सगळी मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे तर ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन मध्ये सेट होते. त्याला तो सबस्टन्स जो आहे तो परमनंटली मॅग्नेटाइज होतो. आता याच्यामध्ये जर बघितला तुम्ही नंतर जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केला, समजा हा सबस्टन्स मी घेतला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, तर हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स ज्याला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मधून रिमूव्ह करतो, सेपरेट करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड ही सेट होते. त्याच्यामध्ये प्रत्येक एमएल एमएस जो आहे तो एका डिरेक्शन मध्ये सेट होतो. ज्यावेळेला प्रत्येक एमएल एमएस एका डिरेक्शन मध्ये येतो, त्यातल्या प्रत्येक आयनची मॅग्नेटिक फील्ड एका डिरेक्शन मध्ये सेट होते, त्याला तो सबस्टन्स कम्प्लिटली मॅग्नेटाइज होतो. ओके, कम्प्लिटली अँड परमनंट मॅग्नेटायझेशन. ओके, complete and permanent magnetization. पॅरामॅग्नेट मध्ये काय होत होतं की जोपर्यंत तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये होता तोपर्यंत तो मॅग्नेटिक बिहेवियर दाखवत होता. नंतर ज्यावेळेला तो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मधून रिमूव्ह केला त्याला
त्या सबस्टन्सनं मॅग्नेटिक बिहेवियर दाखवलं नाहीये. ओके, पण फेरोमॅग्नेटमध्ये तसं नाही होत. फेरोमॅग्नेटमध्ये ज्याला तुम्ही तो सबस्टन्स मॅग्नेटाइज करता, ओके, तर मॅग्नेटाइज केल्यानंतर तो सबस्टन्स जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमधून रिमूव्ह केला तरी देखील त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन राहतं, तो मॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो. ओके, त्याच्यामध्ये कम्प्लीट आणि परमनंट मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं. तो सबस्टन्स जो आहे त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्या सबस्टन्सला हीट देत नाही, त्याचं टेम्परेचर एक सर्टन टेम्परेचरच्या अबोव नेत नाही, तोपर्यंत तो सबस्टन्स परमनंट मॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो. त्याच्यानंतर तो सबस्टन्स जो आहे त्याच्यावर तुम्ही जर हॅमरिंग केला तरच त्याच्यामध्ये डिमॅग्नेटायझेशन होऊ शकतं, म्हणजे त्याच्यातली मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होऊ शकते. किंवा त्याला जर टेम्परेचर जर तुम्ही देत चालला, त्याची हीट एनर्जी जर इन्क्रीज करत चालला तरच तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होतो, अदरवाइज तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होत नाही. आता आपल्याला स्टेशनरीमध्ये मिळणारे जे मॅग्नेट्स राहतात, ओके, आलायचे असतील, त्यानंतर किंवा निकेल असेल, कोबाल्ट किंवा आयर्नचे जे मिळतात, ओके, तर ते असेच मॅग्नेटाइज केलेले असतात. ऑलरेडी त्याच्यामध्ये ML एका डायरेक्शनमध्ये राहतो, त्यामुळे भले ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये मिनिमम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये जरी प्लेस केले तर त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं. मग जे स्टेशनरीमध्ये मिळणारे मॅग्नेट्स आहेत ते जर तुम्ही एक्सपेरिमेंट केला असाल तर बघा, जोरात त्याच्यावरती हातोडीने मारलं किंवा जोरात जर फेकून दिलं, ओके, किंवा जर रिबिंग केलं तरच त्याच्यामध्ये डिमॅग्नेटायझेशन होतं, अदरवाइज तो डिमॅग्नेटाइज होत नाही. ओके, त्यामुळं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस जे आहेत तर हे टेम्परेचर डिपेंडंट आहेत. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला जर तुम्ही टेम्परेचर देत चालला, ओके, समजा याच्यामध्ये हा जो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, ओके, इनिशियली त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं आहे, याला जर तुम्ही टेम्परेचर दिला, याची जर हीट एनर्जी इन्क्रीज करत चालला तर काय होणार आहे की याच्यातले जे आयन्स आहेत ते आयन्स काय करतील, ती हीट एनर्जी गेन करतील, थर्मल कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल आणि परत ते आयन्स काय होणार आहेत, रॅन्डम मोशन मध्ये येणार आहेत. मग आयन्स जर रॅन्डम मोशन मध्ये आले तर ही मॅग्नेटिक फील्ड एका डायरेक्शन मध्ये राहत नाही, त्याला मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ती डिस्टर्ब होते, परत मॅग्नेटिक फील्ड ही ऑल डायरेक्शनला येते. मग त्यावेळेला तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होतो. ओके, असं प्रत्येक मटेरियलचं हे टेम्परेचर फिक्स आहे. काही मटेरियलला 250 डिग्री सेल्सिअस लागतं, काही मटेरियलला 500 डिग्री सेल्सिअस राहतं, तेव्हाच ते मटेरियल जे आहे ते डिमॅग्नेटाइज होतात. ओके, मग प्रत्येकाचं एक क्रिटिकल टेम्परेचर ठरलेलं आहे, त्या टेम्परेचरला गेल्यानंतरच तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होतो. ओके, मग तो फेरोमॅग्नेटिक असेल तर त्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये जोपर्यंत तुम्ही मॅक्सिमम हीट एनर्जी देत नाही, त्याचं टेम्परेचर एक सर्टन टेम्परेचरच्या अबोव जात नाही, तोपर्यंत तो डिमॅग्नेटाइज होत नाही. ओके, मग हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत तर ते टेम्परेचर डिपेंडेंट झाले. त्याच्यानंतर आता याची ससेप्टिबिलिटी जी आहे, तर याची ससेप्टिबिलिटी काय असेल, तर ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला आपण आता पाहिलेला होता, mz/h. mz म्हणजे m/v. ओके, ससेप्टिबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. आता मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती पॉझिटिव्ह आणि लार्ज आहे, त्यामुळे ससेप्टिबिलिटी पण काय असणार आहे, इज पॉझिटिव्ह अँड लार्ज. याचा अर्थ ससेप्टिबिलिटी जी आहे याची ती मॅक्सिमम आहे. म्हणजेच काय की फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जर मिनिमम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला तरी देखील त्या सबस्टन्स मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं, तो सबस्टन्स फास्टली मॅग्नेटाइज होतो, त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं मिनिमम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. याचा अर्थ तो सबस्टन्स जो आहे तो मोर सेन्सिटिव्ह आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड साठी. ओके, त्यामुळे त्याची जी ससेप्टिबिलिटी आहे ही पॉझिटिव्ह आणि लार्ज मिळते. ओके, तर हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या बाबतीत राहतं, याच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचे क्युरी टेम्परेचर. आता प्रत्येकाची ससेप्टिबिलिटी आणि परमेबिलिटी या दोन्ही टर्म आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. आता याची जर परमेबिलिटी बघायची झाली तर याची परमेबिलिटी जी आहे तर ती ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, तर फेरोमॅग्नेटची परमेबिलिटी ग्रेटर दॅन 1 आणि ससेप्टिबिलिटी जी असणार आहे तर ती पॉझिटिव्ह आणि लार्ज. मग डाय, पॅरा आणि फेरो तिन्हीच्या परमेबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी लक्षात ठेवायच्या. डायमॅग्नेटची ससेप्टिबिलिटी काय निगेटिव्ह आहे,
त्याची परमेबिलिटी जी आहे ती एकतर लेस दॅन 0 किंवा लेस दॅन 1 कन्सिडर केली जाते. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे तर ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये ससेप्टिबिलिटी जी आहे तर ती पॉझिटिव्ह अँड स्मॉल आहे आणि परमेबिलिटी जी आहे ती ग्रेटर दॅन 0 आहे. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये काय होतं की ससेप्टिबिलिटी जी असणार आहे तर ती पॉझिटिव्ह अँड लार्ज आहे आणि परमेबिलिटी जी आहे ती ग्रेटर दॅन 1 आहे. याचा अर्थ काय की ज्यावेळेला डायमॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटाइज झाल्यानंतर आपण एक ज्या मीडियामध्ये प्लेस करणार आहे एअर वॉटर ऑइल वगैरे जे काय असेल ज्या मीडियामध्ये आपण तो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स प्लेस करणार आहे त्यावेळेला ते मीडिया काय करणार आहे की त्या सबस्टन्स पासून तयार झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती काही पार्ट जे असणार आहे ते स्वतः अक्वायर करणार आहे ॲब्सॉर्ब करणार आहे स्वतः मॅग्नेटाइज होणार आहे. ओके मग राहिलेला पार्ट जो असणार आहे मॅग्नेटिक फील्डचा ओके तोच फक्त फोर्स एक्झर्ट करण्यासाठी त्याचा यूज होणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे क्युरी टेम्परेचर. तर क्युरी टेम्परेचर जे आहे तर क्युरी टेम्परेचर म्हणजे काय सर्टन टेम्परेचर certain temperature above which ferromagnetic substance becomes a paramagnetic. तर क्युरी टेम्परेचरची डेफिनेशन लिहिली आहे. क्युरी टेम्परेचर म्हणजे काय की एक सर्टन टेम्परेचर असेल एक असं पर्टिक्युलर टेम्परेचर असेल की त्या टेम्परेचरला गेल्यानंतर ते टेम्परेचर अचीव केल्यानंतर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कडून तर तो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते पॅरामॅग्नेटमध्ये होतं. तर याचं मिनिंग काय की आता मी तुम्हाला फेरोमॅग्नेटमध्ये सांगितलेलं की सुरुवातीला ज्याला फेरोमॅग्नेट सबस्टन्स मॅग्नेटाइज केला जातो म्हणजे ज्याला त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं. ओके आणि या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला मी जर हीट दिली ओके या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं मी टेम्परेचर इन्क्रीज करत चाललो तर काय होणार आहे एक असं टेम्परेचर अचीव होईल त्या मटेरियलचं की त्यावेळेला त्या सबस्टन्समध्ये जे मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं म्हणजे त्यावेळेला तो सबस्टन्स जो आहे तो कम्प्लिटली मॅग्नेटायझिंग स्टेटमध्ये होता स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन त्याच्यामध्ये होतं पण ज्यावेळेला तो ते टेम्परेचर अचीव करतो त्यावेळेला काय होतं की याच्यातले आयन्स ज्यांनी थर्मल एनर्जी गेन केलेली आहे तर ते आयन्स रॅन्डम मोशनमध्ये येतात आणि रॅन्डम मोशनमध्ये आल्यानंतर ती जी मॅग्नेटिक फील्ड होती ती डिस्टर्ब होते. ती मॅग्नेटिक फील्ड मग ऑल डिरेक्शनला येते. मग आता मॅग्नेटिक फील्ड ऑल डिरेक्शनला कुठल्या केसमध्ये पाहिलेली आहे आपण तर पॅरामॅग्नेटमध्ये. ओके पॅरामॅग्नेटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की एम एल आणि एम एस जो आहे तर तो ऑल डिरेक्शनला राहतो. ओके सुरुवातीला एम एल आणि एम एस जो आहे यांची डिरेक्शन जी आहे ही फिक्स नसते सगळ्या डिरेक्शनमध्ये एम एल आणि एम एस राहतो. मग इथं ते घडतं ओके ज्याला तुम्ही फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला टेम्परेचर देताय त्याची हीट एनर्जी इन्क्रीज करताय त्यावेळेला त्याच्यातले आयन्स ती हीट एनर्जी गेन करतात आणि रॅन्डम मोशनमध्ये येतात. मग रॅन्डम मोशनमध्ये आल्यानंतर ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही ऑल डिरेक्शनला स्प्लिट होते. मग ऑल डिरेक्शनला स्प्लिट झाल्यानंतर काय होणार आहे की याच्यामध्ये एम एल आणि एम एस नी जी मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली ती सगळी मॅग्नेटिक फील्ड ऑल डिरेक्शनला आलेली आहे. मग मॅग्नेटिक फील्ड ऑल डिरेक्शनला कुठल्या केसमध्ये आहे तर पॅरामॅग्नेटमध्ये आहे. त्यामुळे क्युरी टेम्परेचरची डेफिनेशन अशी सांगितलेली आहे की फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला ज्याला आपण टेम्परेचर म्हणजे त्याला हीट एनर्जी देतोय त्याचं टेम्परेचर ज्यावेळेला आपण इन्क्रीज करतो त्यावेळेला तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होत जातो त्याच्यातलं मॅग्नेटायझेशन डिक्रीज होत जातं म्हणजेच त्याच्यात जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली ही एका डिरेक्शनमध्ये न राहता ऑल डिरेक्शनमध्ये स्प्रेड होते. मग ही मॅग्नेटिक फील्ड ऑल डिरेक्शनला आल्यामुळे काय होणार आहे की तो सबस्टन्स जो आहे तो आता फेरोमॅग्नेट राहत नाही. मग त्याचं कन्व्हर्जन कशात होतं तर पॅरामॅग्नेटमध्ये होतं. ओके त्यामुळे क्युरी टेम्परेचरचे डेफिनेशन सांगितलेली आहे एक सर्टन टेम्परेचर असेल एक असं पर्टिक्युलर टेम्परेचर असेल की त्या टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे त्याचं कन्व्हर्जन
हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये होतं. ओके, ही डेफिनेशन आहे क्युरी टेम्परेचरची. याच्यामध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे ससेप्टिबिलिटीशी रिलेटेड. आता ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर यांच्यामध्ये काय रिलेशन असेल? रिलेशन बिटवीन susceptibility and temperature. आता ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन असेल? आता ससेप्टिबिलिटी म्हणजे आपण सांगतोय की सेन्सिटिव्हिटी एखादा मटेरियल मॅग्नेटिक फील्ड साठी किती सेन्सिटिव्ह आहे. ओके, आता ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मटेरियलला हीट देता आणि त्याचं टेम्परेचर ज्यावेळेला इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतं त्यावेळेला काय होणार आहे की जो सबस्टन्स ऑलरेडी मॅग्नेटायझिंग स्टेटमध्ये होता, ऑलरेडी ज्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं, तर ते हीट एनर्जी गेन केल्यामुळे काय झालं की ते आयन्स रॅन्डम मोशनमध्ये आले, ती मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब झाली आणि परत ती मॅग्नेटिक फील्ड ऑल डिरेक्शनला आली. म्हणजे काय की तो सबस्टन्स जो आहे तो डिमॅग्नेटाइज होत चाललेला आहे, त्याच्यातलं मॅग्नेटायझेशन जे आहे ते डिक्रीज होत चाललेलं आहे. मग कोणत्याही सबस्टन्सला ज्यावेळेला आपण हीट देतो, म्हणजे पॅरा असेल किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असेल, याला ज्यावेळेला आपण हीट देतो त्यावेळेला तो सबस्टन्स जो आहे तर तो मॅग्नेटिक बिहेवियर दाखवत नाही, त्याच्यातलं मॅग्नेटिक बिहेवियर कमी होत जातं, तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होत जातो, त्याच्यातलं मॅग्नेटायझेशन हे डिक्रीज होत जातं. ओके, म्हणजेच त्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होत जाते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटाइज होण्याची त्या मटेरियलची जी सेन्सिटिव्हिटी होती ती डिक्रीज होत चाललेली आहे. ओके, मग याच्यावर आपण काय सांगू शकतोय की जर टेम्परेचर वाढलं सबस्टन्सचं तर त्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते. त्यामुळे आपण काय सांगणार आहे की ससेप्टिबिलिटी जी असते ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते. Susceptibility is always inversely proportional to temperature राहतं. त्याचं रिझन सांगितलेलं आहे, whenever we increase the temperature of the substance starts losing a magnetism in it. त्यामुळे काय होणार आहे की ससेप्टिबिलिटी जी आहे तर ती डिक्रीज होत जाणार आहे. मग त्याच्यामध्ये हे एक रिलेशन आपल्याला मिळतं. आता हा प्रॉपर्टी साइन जर मी रिमूव्ह केला तर तिथे कॉन्स्टंट येईल हा C. तर C म्हणजे काय असणार आहे? क्युरी कॉन्स्टंट. हे ससेप्टिबिलिटीचं इक्वेशन आहे. ससेप्टिबिलिटी प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, आणि ससेप्टिबिलिटी हे प्रॉपर्टी साइन रिमूव्ह केलं तिथे कॉन्स्टंट येईल, तो कॉन्स्टंट म्हणजे क्युरी कॉन्स्टंट. ओके, C/T. मग ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर राहतं. ओके, त्यानंतर ससेप्टिबिलिटी कोणकोणत्या गोष्टीला प्रोपोर्शनल असेल? आता एखादा सबस्टन्स जो आहे त्याला मॅग्नेटाइज करायचा आहे. ओके, मग मॅग्नेटाइज करायचं आहे याचा त्याची सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करायची आहे, त्याला मॅग्नेटिक बिहेवियर मध्ये आणायचं आहे, तो सबस्टन्स आपल्याला त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस करायचं आहे. मग ते सबस्टन्समध्ये होणारे जे मॅग्नेटायझेशन आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की त्या सबस्टन्सची सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये तो मॅग्नेटिक बिहेवियर दाखवणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही इथे ससेप्टिबिलिटी जी आहे तर ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी घेऊ शकता. ससेप्टिबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी घेऊ शकतो आपण. ओके, त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच असतं. एखाद्या सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ही कशावरती डिपेंड असते तर ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या स्ट्रेंथ वरती डिपेंड असते. मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तयार कोण करतं तर एच तयार करतो. त्यामुळे सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार ती कशावरती डिपेंड करेल? एच वरती डिपेंड करेल. ओके, त्यामुळे तुम्ही ससेप्टिबिलिटी जी आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच पण घेऊ शकता. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच. मग इथं ससेप्टिबिलिटीचे रिलेशन जे आहे ते रिलेशन असे लिहिता येतील. ससेप्टिबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, हे एक रिलेशन आपल्याला मिळेल की जी मॅग्नेटिक फील्ड असेल त्या मॅग्नेटिक फील्डला ससेप्टिबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये असेल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल. आता आपल्याला क्युरी टेम्परेचरशी रिलेटेड जे न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल देखील बघायचे आहेत.
ठीक आहे. एक्झाम्पल आहे ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेशियम ॲट 300 केल्विन इज 1.5 into 10⁻⁻5. आता 300 केल्विन टेम्परेचरला ससेप्टिबिलिटी दिलेली आहे 1.5 into 10⁻⁵. त्यानंतर ॲट व्हॉट टेम्परेचर विल द ससेप्टिबिलिटी इन्क्रीजेस टू 1.8 into 10⁻⁵. आता ससेप्टिबिलिटी इन्क्रीज झालेली आहे. मग कोणत्या टेम्परेचरला ससेप्टिबिलिटी इन्क्रीज झाली असेल? मला आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ससेप्टिबिलिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. ओके, ससेप्टिबिलिटी इन्क्रीज झाली याचा अर्थ टेम्परेचर डिक्रीज झाला असणार आहे. म्हणजे ते टेम्परेचर 300 केल्विन पेक्षा लेस असणार आहे. मग ते लेस म्हणजे किती आहे एक्झॅक्टली ते आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. आताच आपण जे रिलेशन पाहिलेलं ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरचं, तर ते रिलेशन काय होतं बघा. पहिल्यांदा गिव्हन मध्ये बघा, हे टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर आहे 300 केल्विन. त्यानंतर इनिशियल ससेप्टिबिलिटी जी आहे ती 1.5 10⁻⁻5 आहे. नंतर सेकंड ससेप्टिबिलिटी आपल्याला दिलेली आहे की 1.8 into 10⁻⁻5. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेकंड टेम्परेचर. ओके, ॲट व्हॉट टेम्परेचर ससेप्टिबिलिटी इज 1.8 into 10⁻⁵. आता हे रिलेशन आपण कसं यूज करू शकतो की ससेप्टिबिलिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. ओके, ससेप्टिबिलिटी 1 to ससेप्टिबिलिटी 2 हा रेशो मी घेतला. रेशो घेतल्याचं काय होणार आहे T2 divided by T1 हा असा रेशो येईल. ओके, ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली टेम्परेचर 1 2 असेल तर ते 2 1 येईल. ठीक आहे. माझं सेकंड टेम्परेचर T2 is equal to, ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू यूज केलं 1.5 into 10⁻⁻5 divided by 1.8 into 10⁻⁻5. आणि त्याच्यानंतर टेम्परेचर फर्स्ट टेम्परेचर आहे 300 केल्विन. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर याचं जे आन्सर येतं ते आन्सर येतं 200 केल्विन. तर हे जे सेकंड टेम्परेचर आहे तर हे सेकंड टेम्परेचर मिळतं 200 केल्विन. आता याच्यामध्ये जे ससेप्टिबिलिटी विचारलेली याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन जेईला देखील आलेले आहेत. आणि 2019 मध्ये एका सेशन मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर यांचं जे रिलेशन आहे याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये फॉर्म्युला जो आहे तो ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल. ते याच्यामध्ये फक्त कंपॅरिझन करूनच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आणि देत असताना तुम्हाला कधी कधी टेम्परेचर जे आहे ते डिग्री सेल्सिअस मध्ये देतील. मग त्या डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन जे आहे ते केल्विन मध्ये करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल find the percent increase in the magnetic field B when the space within current carrying solenoid is filled with aluminum. The susceptibility of aluminum is 2.1 into 10⁻⁵. ओके, हा असा सोलेनॉइड दिलेला आहे आणि या सोलेनॉइड मध्ये सबस्टन्स ठेवलेला आहे. ओके, अल्युमिनियम याच्यामध्ये प्लेस केलेला आहे. तर याच्यामध्ये विचारलेलं आहे की पर्सेंटेज चेंज. पर्सेंटेज चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड किती पर्सेंट मध्ये मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होते. म्हणजे काय होतं की याची मॅग्नेटिक फील्ड सबस्टन्स सोलेनॉइड आणि सबस्टन्स यांची मॅग्नेटिक फील्ड. ओके, यांच्यामध्ये पर्सेंटेज इन्क्रीमेंट जे आहे तर ती कॅल्क्युलेट करायची. पर्सेंटेज चेंज कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण तर डेल्टा बी बाय बी इंटू 100 पर्सेंटेज मध्ये होतंय. आता डेल्टा बी बाय बी म्हणजे काय असणार आहे की सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती त्याच्यानंतर सोलेनॉइड पासून तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड असेल सबस्टन्स प्लेस केल्यानंतर ती मॅग्नेटिक फील्ड यांच्यातला जो चेंज आहे तो म्हणजे पर्सेंटेज चेंज असेल. आता याच्यामध्ये दोन मॅग्नेटिक फील्ड येतील, एक B1
B2 घेऊ शकतो, B2 मायनस B1 बाय B1 इंटू 100. आता याच्यामध्ये B जो असणार आहे तो काय येणार आहे, B2 म्यू इंटू H असणार आहे. म्हणजे डेन्सर मीडिया असताना अदर दॅन फ्री स्पेस असताना जो B घेतो आपण तो असतो म्यू H, आणि फ्री स्पेस असताना जी मॅग्नेटिक फील्ड असते ती म्यू नॉट H असते. ही म्यू नॉट H इंटू 100 पर्सेंटेज मध्ये मिळेल. मग म्यू